लग्न तोंडावर, होणारी नवरी ज्योतिषाकडे गेली आणि भविष्यवाणी ऐकताच इंजिनियर तरुणीनं संपवलं आयुष्य. कारण जाणून पायाखालची जमीन सरकेल. शिकलेली, करिअर करणारी तरुणी, पण एका वाक्यानं सगळं आयुष्य बदललं. असं काय सांगितलं ज्योतिषानं की काही दिवसातच आनंदाचं घर शोकात बुडालं. ही धक्कादायक घटना घडली कर्नाटकातील बंगळुरू शहरात. बगलागुंटे परिसरातील MEI लेआउट भागात राहणारी 27 वर्षाची इंजिनियर विद्याज्योती एका खाजगी कंपनीत काम करत होती. सध्या ती घरूनच काम करत होती. तिचं एका तरुणावर प्रेम होतं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे दोन्ही कुटुंबांनीही या नात्याला संमती दिली होती. त्यामुळे दोन्ही घरांमध्ये लग्नाची लगबग सुरू झाली होती. लग्नाची तारीख जवळ येत होती. खरेदी, तयारी, नातेवाईकांना बोलवणं, सगळं काही आनंदात सुरू होतं. पण या दरम्यान विद्याज्योती काही दिवसांपूर्वी एका ज्योतिषाला भेटली. भविष्यातील आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिनं त्याचा सल्ला घेतला. ज्योतिषानं तिची कुंडली पाहिली आणि एक अशी भविष्यवाणी केली ज्यामुळे ती पूर्णपणे हादरली. त्यानं सांगितलं की तुझं लग्न फक्त 2 वर्ष टिकेल आणि त्यानंतर नातं तुटेल. हे ऐकताच विद्याज्योती मानसिक तणावात गेली. या संकटातून बाहेर पडण्यासाठी ज्योतिषानं तिला 9 दिवस विशेष धार्मिक विधी करण्याचा सल्ला दिला. घरात त्या विधींची तयारी सुरू झाली, पण त्या शब्दांचा परिणाम तिच्या मनावर खोलवर झाला. घटनेच्या दिवशी कुटुंबातील सदस्य काही कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते आणि विद्याज्योती घरात एकटी होती. काही वेळानं कुटुंब घरी परतलं, पण घरात त्यांना जे दृश्य दिसलं ते पाहून सगळे हादरून गेले. विद्याज्योतीनं घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. घटनेची माहिती मिळताच बगलागुंटे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला. एका ज्योतिषाच्या भविष्यवाणीमुळे मानसिक तणाव वाढल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.